आयुष्य फक्त दोनदाच संधी देतं, लक्षात ठेव. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे, स्वप्नाचे रंग खुलून येऊ दे. होऊन जाऊ दे. खरं प्रेम तर मी तुझ्यावर करतो रे. मैं भी तुमसे बहुत प्यार करती हूँ मुन्ना. मी पहिली ऑडिशनच माया दीक्षित या कॅरेक्टरसाठी दिलेली आणि मी ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी तिच्या प्रेमात पडलेले. आणि याच्यात एक सुंदर डायलॉग आहे की एक कॅरेक्टर म्हणते की कधी कधी तुला नाही कळणार की एक मुलगी एक गोष्ट का करते, आणि तो जो ते जेव्हा सीनमध्ये येईल तेव्हा तुम्हाला मी तिकडे गेलो आणि सर असे उभे होते, असे उभे होते जसं की मी पाप केलाय, माझ्यासाठी अख्खा क्रू थांबलाय त्यांचं काम सोडून वर. आणि मी असं घाबरत घाबरत त्यांच्या बाजूला गेलो आणि सर बोलले असे बघितलं एकच टेक याच्याकडे द्यायचं तर दे. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या ऑफिसमध्ये रूपनगर के चीते या सिनेमाची संपूर्ण टीम आली आहे. खरं तर अख्खी भरली आहे फ्रेम आज. सो स्वागत संपूर्ण टीमचं राजश्री मराठीमध्ये. सो आम्ही टीजर बघितला. सगळ्या तुमच्या 3 मुलांना ऑल द बेस्ट, कारण या तिघींचं संपतच नाही आहे बडबड कधीपासून. सो आपण त्याबद्दलही बोलणार खरंय, आहोत, पण thank सुरुवातीला रूपनगर के चीतेबद्दल बोलूयात, मग आपण त्यांच्या कंप्लेंट सेशनकडे जाऊयात. सो डिरेक्टर आपल्यासोबत आहेत. सगळ्यात ती रूपनगर के चीते, म्हणजे मी नाव ऐकलं तसं होतं काय असेल सिनेमामध्ये. नावातच ही गंमत आहे. कथेबद्दल तर जाणून घ्यायचंच आहे, पण आपल्या सिनेमाचं नाव असं असावं, हा थॉट मागे नेमकं काय आहे? नाही, ॲक्च्युली फिल्ममध्ये एक डायलॉग आहे, हम रूपनगर के चीते है शिकार परी जीते है. ओके. आणि हा डायलॉग इज लाईक द इमोशन ऑफ द फिल्म. म्हणजे सुखात दुःखात प्रत्येक भागात ह्या फिल्ममध्ये हा डायलॉग येतो. आणि त्यामुळेच वाटलं की मग रूपनगर के चीते इज द ॲप टायटल. अजून एक गोष्ट आहे की हे दोन्ही कॅरेक्टर्स ज्या सोसायटीतून येतात ती सोसायटीचं नाव पण रूपनगर आहे. आणि एक 90sमध्ये एक सिनेमा होता प्रतिकार, त्यात हा डायलॉग आहे की हम रूपनगर के चीते है शिकार परी जीते. खूप फनी डायलॉग होता, जो आजपर्यंत टी व्हीमध्ये तो टेलिकास्ट होतो तो सिनेमा. तर त्यातला तो डायलॉग आहे आणि आम्हाला खूप फनी वाटला होता मित्रांना तो. आणि आजपर्यंत आमच्या ग्रुपमध्ये तो डायलॉग म्हणजे बोलला जातो. आणि ज्या कॅरमची गेम जिंकल्यावर किंवा फुटबॉल मॅच जिंकल्यावर काही झाल्यावर हम रूपनगर के चीते शिकार परी जीते. आणि मग एका वन पॉईंट ऑफ टाईम दोन्ही जे पात्र आहेत गिरीश करमरकर आणि अखिल सुरांना, ह्यांना वाटतं की चित्त्यासारखा वेग आहे आपल्या आयुष्यात, सगळं आपल्या कंट्रोलमध्ये, आणि मग एक झटका लागतो आणि मग स्टोरी पलटते पूर्ण. अगदी. पण एवढे कलाकार या सिनेमामध्ये आहेत, प्रत्येकाची खरं तर रिअल नावं लक्षात ठेवणं हा टास्क होता माझ्यासाठी, जी मी ठेवली आहेत. त्याच्यामुळे कॅरेक्टर नेम्सकडे मी वळलीच नाही. तर सर मला जर अख्ख्या टीमची ओळख करून द्या सुरुवातीला. तर हेमल इंगळे, ती आहे, तिचं कॅरेक्टर आहे देविका सिन्नरकरचं. मग आयुषी भावे इज प्लेइंग माया दीक्षित. सना प्रभू रती अवस्थी. कुणाल शुक्ल इज प्लेइंग गिरीश करमरकर, डूड आय डू. आणि करण परब इज प्लेइंग अखिल सुराना. ओके, मस्त. सो आता मला तरी नाही लक्षात राहणार आहे, ठीक आहे. हेमलपासून सुरुवात करते. सो हेमल, जेव्हा सरांनी स्क्रिप्ट ऐकवलं पहिले रूपनगर के चीते सिनेमाचं, काय पहिला थॉट दिलास? पहिला थॉट हा होता की मला जेव्हा स्क्रिप्टपेक्षा मी सांगेन, जेव्हा पहिल्यांदा मला एक ब्रीफ सिनॉप्सिस, एक PDF बनवलेली, जी आय थिंक ॲक्टर्सना आपल्याला एक मिळत असते की तुम्हाला ह्या कॅरेक्टरसाठी टेस्ट करायचं आहे, तर हे तुम्ही वाचून या. तर त्या ह्याच्यात मी खूप इम्प्रेस झालेले, बिकॉज त्यात ज्या पद्धतीने मांडलेल्या गोष्टी होत्या, मला माहिती होतं की ह्या डिरेक्टरकडे, सॉरी मी भेटले नव्हते तेव्हा सरांना, पण मला वाटलेलं की दिस डिरेक्टर नोज व्हॉट ही इज डुईंग. त्यांनी खूप सुंदरपणे मांडलेलं सगळी स्क्रिप्ट. आता मी जास्त रिव्हील नाही करू शकत, पण त्यांनी सीझन्सचा एक हे दिलेला त्याला. जास्त रिव्हील नाही करू शकत. येस. पण सीझन्स इतना तो बता सकते हो ना सर. तर सीझन्सचं हे देऊन त्यांनी मांडलेलं की माझी फिल्म ही अशा ह्या सीझन्स प्रमाणे हे असणार आहे, हा फेज असणार आहे, असं असणार आहे, असं असणार आहे. आणि आय वॉज लाईक हे खूप ब्युटिफुल आहे. ह्याचा अर्थ आहे की डिरेक्टरांना माहिती आहे की त्यांना जग जे क्रिएट करायचं त्यात काय एक्झॅक्टली चाललंय. त्याच्या कण आणि कणला त्यांनी जेव्हा अशा पद्धतीने मांडल्या जातात गोष्टी, कळतं की ही नोज की ते जग त्यांच्या डोक्यात तयार आहे, फक्त स्क्रीनवर यायचं राहिलं आहे. आणि असा विश्वास जेव्हा बसतो तेव्हा ॲज अन ॲक्टर तुम्हाला खूप इझी होऊन जातात गोष्टी.
विश्वास ठेवायला. सो मला तेव्हाच माहिती होतं की मला ह्या फिल्मचा भाग व्हायचा आहे. खरं सांगायचं झालं तर मी आमच्या फिल्ममध्ये 4 मुली आहेत आणि मी जे ऑडिशन केलं त्या वेगळ्याच कॅरेक्टर्ससाठी केलेलं आणि नंतर मला जे कॅरेक्टर सरांना वाटलं की नाही ही माझी देविका आहे, तर ते कॉन्फिडन्स अजून मला असं वाटलं की हा असे मग हे जे ग्रेट लोक असतात ना त्यांना बघूनच कळतं की नाही दिस इज. आणि हे माझ्यावर सर तुम्हाला माहिती आहे हे नेहमी घडलंय आजपर्यंत ना, मला बघूनच डिरेक्टर्स ठरवतात की हा हे फिट होतं. मग तेव्हा मला असं वाटलं की दिस इज अगेन अनदर साईन फॉर मी की मला ह्यांच्यासोबत काम केलं पाहिजे, कारण त्यांनी बघून त्यांच्या डोक्यात फिट बसलं की हे कॅरेक्टरला जाते. सो तो कॉन्फिडन्स होता सुरुवातीपासून. अगदी. आयुषी तमाशा लाईव्ह मध्ये पाहिलं प्रेक्षकांनी तुला आता, आणि आता नवा सिनेमा, सो हा आधी झालाय तो आधी झालाय, कसं आणि काय पहिला विचार होता? कारण डेब्यू नाही म्हणता ना, तमाशा लाईव्ह मध्ये ऑलरेडी पाहिलंय तुला. हो, पण माझ्यासाठी ही माझी डेब्यू फिल्म आहे. ओके. कारण ही माझी पहिली फिल्म आहे, पहिली शूट केली असतो. पहिली शूट केलेली फिल्म आहे आणि तमाशा मी नंतर शूट केली आहे रूपनगर के चीतेच्या, पण रिलीज ती आधी झाली आणि ही आता नंतर रिलीज होणार आहे. पण माझ्यासाठी ही कायम माझी स्पेशल फिल्म राहणार आहे, कारण मी आयुष्यात पहिल्यांदा ॲक्टिंगचा कोणता प्रोजेक्ट केला असेल किंवा ऑडिशन दिली असेल तर ती या फिल्मची ऑडिशन होती. लॉकडाऊनच्या काळातच मला रोहनदादाचा कॉल आलेला आणि तो मला ओळखत होता, पण मला तो फक्त एक मॉडेल डान्सर म्हणून ओळखत होता आधी. ॲक्टर म्हणून माझी तशी काही ओळख नव्हती आधी. सो त्यांनी कॉल केला आणि ॲक्च्युली रोहनदादाच्या कॉन्फिडन्समुळे मला कुठेतरी वाटलं की मी ऑडिशन पण देऊ शकते या कॅरेक्टरसाठी. त्याला वाटलं, म्हणजे त्याच्या डोक्यात होतं की नवीन कॅरेक्टर्स किंवा नवीन ॲक्टर्स डिरेक्टर सर बघत होते आणि त्यांना वाटलं की मी ऑडिशन द्यावी. सो पहिली सुरुवात माझी त्या छोट्या टप्प्यापासूनच झालेली की आपण ऑडिशन कशी द्यायची, कसं रेकॉर्ड करायचं. आणि लॉकडाऊन होतं सो मी कुठे बाहेर पडू शकत नव्हते आणि घरातल्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते ऑडिशन रेकॉर्ड करायची होती. सो मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना कामाला लावलेलं, कारण तो सीन तसा होता मायाचा जिथे मला डोरबेल वाजवायचे, तर माझे बाबा बिचारे दाराबाहेर उभे राहून डोरबेल वाजवत आहेत, माझा भाऊ रेकॉर्ड करतोय, माझी आई मला लाईन्समध्ये हेल्प करते. तसं सगळं एक फुल एंटरटेनिंग एक ऑडिशन माझी रेकॉर्ड झालेली आणि ती मी गणपती बाप्पाला नमस्कार करून पाठवून दिली. मी त्याच्याकडून काही एक्सपेक्ट नव्हतं केलं की ही म्हणजे पुढे होईल वगैरे काय होईल त्याचं. सो मी ऑडिशन पाठवली आणि त्यानंतर आय रिमेंबर 2 ते 3 महिन्यानंतर मला कॉल आला रोहनदादाच्या ऑफिसमधून की तुला डिरेक्टर सरांना भेटायचं आहे. मला वाटलं दुसऱ्या कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी आपण ऑडिशन देऊन ठेवली आहे आणि मग दुसऱ्या प्रोजेक्टसाठी ते बोलवत असतील. मग मी गेले ऑडिशन द्यायला आणि मला एडीनी जेव्हा स्क्रिप्ट दिली मी बोलली अरे हे तर मला बायहार्ट आहे, मी ह्याच्यावरती मी 50 टेक दिले त्या ऑडिशनचे, तर मला हे बायहार्ट आहे, मी आत्ता ऑडिशन देऊन टाकते याची. आणि दॅट्स हाऊ आय गेव द ऑडिशन. पण तेव्हा आय थिंक सरांच्या डोक्यात वेगळं कॅरेक्टर होतं मला घेऊन आणि त्यांनी मला बघताच असे बोलले की अरे नाही ही नाही फिट होत आहे माझ्यासाठी. पण देन ही आस्क मी टू चेंज माय क्लोथ्स. म्हणजे एक कॉस्ट्युमचं पण त्यांच्या डोक्यात इतकं क्लिअर होतं की माया अशीच दिसते माझी, ही अशी असे कपडे घालणार आहे. आय चेंज इन टू सम अदर क्लोथ्स आणि त्यांच्यासमोर गेल्यानंतर मग त्यांना वाटलं की ही करेक्ट आहे, ही आमची माया आहे असं. सो हो, हे सगळं घडत गेलं माझ्या आयुष्यात असं. ओके. सणाच्या बाबतीमध्ये काय घडलं? सो माझी पण ही पहिली मूवी आहे, पहिल्यांदा ॲक्टिंग केली आहे मी या मूवीमध्ये आणि ते पण विहान सरांमुळे. सो मी पण एक दिवस असंच, कॉलेज ऑनलाईन चालू होतं सो काय करायला नव्हतं, सो मी असेच माझे फोटो रँडमली पाठवून ठेवलेले प्रोफाईल्स. एक्झॅक्टली. नाही पण हे किती चांगलं आहे, काही करा म्हणून पिक्चर केला. पण म्हणून मी पिक्चर केला. येस या ॲक्च्युली खरंच. आणि आणि स्वतःबद्दल खूप काही समजलं की मी ॲक्टिंग करू शकते. हां. सो मग मला कॉल आला की ऑडिशन देणार का, असे स्क्रिप्ट आहे. सो आय सेड ओके वाय नॉट. मग तसंच मी पण घरच्यांबरोबर 1 तास आधीपासून सगळे लाईन्स रिहर्स करत होतो आम्ही आणि माझी मम्मी पप्पा दोघं मला हेल्प करत होते की नाही नाही तू हे असं म्हण, तर मग नाही नाही तू हे असं म्हण. तर मग असा सगळा प्रोसेस होता तो आमचा सगळ्यांचाच ऑडिशनचा. आणि मग मी ऑडिशन पाठवली आणि मग अगेन 2 महिन्यानंतर मध्ये काहीच नव्हतं. सो आय थॉट की ठीक आहे काही झालं नाही पुढे. पण मग आय गेट अ कॉल की भेटायला बोलवलं आहे म्हणून. मग मी भेटले, परत ऑडिशन्स झाल्या. सो असे 3-4 राऊंड्स ऑफ ऑडिशन्स नंतर मला कळलं की माझं सिलेक्शन झालं आहे. पण आय थिंक विहान सरांना आधीच ते कुठेतरी होतं की त्यांचे कॅरेक्टर्स त्यांना माहिती असतात की असे दिसणार आहेत आमचे कॅरेक्टर्स. सो आय थिंक ते माणसाला बघूनच त्यांचं असतं की हां दिस इज समवॉट क्लोज टू द कॅरेक्टर, म्हणजे ही रती ही देविका. सो आय थिंक ते त्यांनी आधीच त्यांच्या डोक्यात होतं की मी फिट होती आहे कॅरेक्टरला.
सो असं जर्नी होतं माझं. पण हे माझ्यासाठी अजून स्पेशल होती ही जर्नी, कारण थ्रू द शूटिंग ऑफ द मूवी मला रिअलाईज झालं की मला खरंच ॲक्टिंग आवडती आणि मला ॲक्टिंग करायची आहे. आय वॉन्ट टू पर्स्यू इट ॲज माय करिअर. हे रिअलायझेशन जे होतं ते या फिल्ममुळे झालं. सो आय एम रिअली ब्लेस्ड की यु नो असं रिअलायझेशन मला झालं. क्या बात आहे. सो करण आणि कुणाल, सिनेमा कसा मिळाला हे तर मी विचारणारच आहे, पण त्याआधी जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट वाचलं तेव्हा पहिले स्क्रिप्टबद्दल विचार केला की आपला को ॲक्टर कोण असेल, कारण 2 बेस्ट फ्रेंड आहे ते. सो पहिला विचार काय होता, को ॲक्टर कोण असेल हा होता का स्क्रिप्टवर होता? सो ॲक्च्युली को ॲक्टर आधी कळला, स्क्रिप्ट नंतर कळली ओके, मला. सो मग बेस्ट आहे. हां हां, सो स्क्रिप्टची रिॲक्शन सांगू का करण भेटल्याची रिॲक्शन सांगू? आपण पहिले करणला माहित नव्हतं का आधी को ॲक्टर कोण आहे? ओके, हां. हॅलो, माझं नाव करण परब आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग अस, कारण की मी खूप यूट्यूब व्हिडिओज राजश्री मराठीचे बघितले. थँक्यू. तुला एवढी छान यू होस्ट व्हेरी Thank you so much, ॲक्च्युली, Karan. Thank you. म्हणून आय एम जस्ट व्हेरी हॅपी मी इकडे आहे. Thank you. फर्स्ट ऑफ ऑल. पण हो, ॲक्च्युली ही माझी दुसरी फिल्म असेल विहान सरांबरोबर आणि मला माहिती आहे की विहान सरांची प्रोसेस काय, आणि ॲज अन ॲक्टर इट्स अ डिलाईट टू वर्क विथ हिम, कारण काय खूप वेळ देतात आणि स्वतः पण खूप वेळ घेतात, कारण काय फार पॅशनेट आहेत यु नो त्यांच्या क्राफ्टबद्दल. म्हणून मी तर खुश होतो. मला पण लॉकडाऊनच्या वेळेस कॉल आला, रोहन मापुसकर सरांचा पहिला आला, आणि असं नव्हतं की पहिल्यांदा काम केलं आहे ह्या त्याआधी माझ्याबरोबर तर चलो करण को बुलाव, असं नव्हतं. प्रॉपर प्रोसेस झाली. रोहन सरचा फोन आला आणि त्यांनी म्हणलं की असा असा प्रोजेक्ट आहे, अँड आय स्टार्टेड दी ऑडिशन प्रोसेस, आणि मग भेटलो आम्ही परत खूप वेळाने आणि झाले राऊंड्स. आणि मला स्क्रिप्ट माहिती होती ॲक्च्युली, कारण काय इन शॉर्ट, लॉंग स्टोरी शॉर्ट, ही स्क्रिप्ट मी 2014मध्ये माझा पहिला मुंबईत जो जॉब होता ग्रॅज्युएशन नंतर, तो ॲज अन असिस्टंट डिरेक्टर होता टू विहान सर. ओके, आणि तेव्हा ही स्क्रिप्ट रूपनगर की चीते हिंदीत बनत होती. अच्छा. पण दॅट डिडंट वर्क आउट, कारण काय वॉट एव्हर रिझन्स. तर आय न्यू द स्क्रिप्ट, आणि मी अखिल सुराना ह्या कॅरेक्टरचे चार्ट्स मोठे मोठे बनवलेत तेव्हा, की प्रॉप्स आणि तो काय करतोय, आणि सो इट वॉज अ बिग हेल्प. आणि मला ऑलरेडी मी एक्सायटेड होतो की अरे यार वापस रूपनगर के चीते आहे हे स्क्रिप्ट, कारण काय अखिल सुराना ॲज अ कॅरेक्टर खूप एक्साइटिंग आहे. असं नाही की मी प्ले करतोय म्हणून, पण ही इज जेन्युनली व्हेरी अनप्रेडिक्टेबल, आणि खूप लेयर्स आहेत त्याला, आणि कमी बोलतो इन जनरल ॲज अ कॅरेक्टर, म्हणून लोकांना मे बी कळणार नाही की त्याला गोष्टी एफेक्ट होतात का नाही, पण थ्रू आउट द फिल्म कळत जातं की वाव, हा खूप ही इज फिल्ड विथ सरप्राइजेस, आणि फार अनप्रेडिक्टेबल आहे हा मुलगा. म्हणून इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. आणि मी रिअल लाईफमध्ये खूप एक्सप्रेसिव्ह आहे, म्हणून ते एक चॅलेंज गिरी हसला, कारण की त्याला माहिती आहे मी त्याला रोज पकवतो माझे 10 प्रॉब्लेम्स सांगून. पण या मग ती प्रोसेस होती, अँड देन वी स्टार्ट शूटिंग. आणि मी दरवेळेस म्हणतो की टू वर्क विथ विहान, सूर्यवंशी अँड संतोष रेड्डी जे आमचे DOP आहेत, दे आर अ डुओ. बेस्ट शो रील तुम्ही दुनियाच्या पाठीवर कुठेही दाखवू शकता, आणि तुम्हाला खूप चांगला चान्स असेल की बाकी पण लोक मग कास्ट करतीलच. क्या बात. येस, पण जेव्हा कळलं की आपला कोस्टार हा असणार आहे तेव्हा काय, म्हणजे ही फ्रेंडशिप कशी होईल? हां, मी कास्ट झालो पहिल्यांदा, आणि त्यानंतर गिरीश करमरकरचं ची कास्टिंग प्रोसेस सुरू आली. नो डाऊट खूप चांगले प्रॉबेबल्स होते, पण फॉर सम रिझन, आणि मी उगीच बोलत नाही कारण काय हा आज गिरीश करमरकर प्ले करतोय, पण मी जेवढं ह्याच्यावर फ्रॉम मिनिट 1 कनेक्ट केलं ना, ते मी कोणाबरोबर केलं नाही. सॉरी, जे पण ओके. हा, पण कारण काय माहित नाही, असं होतं की वी वर मेंट टू मीट अँड वी वर मेंट टू हॅव अ फ्रेंडशिप. कारण काय आज पण आम्ही एकत्र ट्रेन करतो, आज पण आम्ही दर दुसऱ्या दिवशी भेटतो, आणि मी जे माझ्या 15 वर्षापासनं जे माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर पण जेवढ्या गोष्टी मे बी शेअर केल्या नसतील त्या आम्ही ह्याच्याबरोबर 1 वर्षात केल्या. सो अँड इट हेल्प्ड इन द फिल्म ट्रेमेंडसली. येस, कुणाल. थँक्यू कुणाल फॉर कमिंग इन टू माय लाईफ. वाह, आता रडायला येईल त्याला.
सो माझी असंच मी लॉकडाऊनमध्ये मी रोहन सरांना मी ॲक्च्युली त्यांच्याबरोबर एक फिल्म केलेली, एक फेस्टिवल फीचर फिल्म केलेली आधी, आणि मी थिएटर करायचो नाटक, सो तिथे पण त्यांनी बघितलं होतं मला, बट 1-2 वर्षाचा काही फार संपर्क नव्हता त्यांच्याशी. आणि जूनमध्ये आय गेस काहीतरी मी असंच, आपण ॲक्टर्स असे ते बरेच कास्टिंग डिरेक्टर्सचे पेजेस फॉलो करतो, आणि तसंच काहीतरी रोहन मापुसकर सरांची एक पोस्ट होती, मी अशीच वाचली, मी चल बसलोच आहे घरी घरी टाकून देऊया. सो मी प्रोफाईल पाठवली आणि मग जूनमध्ये पाठवलेली, आणि मग काही बरेच महिने काही रिवॉल्ट नाही आला त्यावर. आणि अचानक आय गेस सप्टेंबर का ऑक्टोबरला त्यांचा आला की अशी एक फिल्म आहे, खूप मोठी फिल्म आहे, छान, तर तू देशील का ऑडिशन. आणि 3 ऑडिशन माझ्या होते, मी सेल्फ टेस्ट करून पाठवलेले. त्याच्यानंतर 15 दिवसांनी कॉलबॅक आला की तुला शॉर्टलिस्ट केलं, तू जा तिकडे. मी गेलो तिथे, पण मी मॅम ते 3 सीन्स दिलेले, आणि एवढे ॲक्च्युली युजली सीन्स होत नाहीत ऑडिशनला, मी 6 सीन्स दिलेले. त्यानंतर 15-20 दिवसांनी काही कॉलबॅक नाही आला, मला वाटलं इट्स नॉट वर्किंग आउट. सो अचानक मग रोहन सरांचा परत फोन आला की उद्या एक फायनल डे तुझ्यासाठी, मी खूप पुश केलं आहे तुला, उद्या 2-3 ऑडिशन असेल ते छान दे आणि मग सगळं सॉर्ट होईल. आणि ठीक आहे यार, आता उद्या एवढं ते बोलतायत तर आपण करूया. आम्ही नेक्स्ट डे सकाळी 7 का 8 वाजता पोचलेलो. करण होता तेव्हा तिकडे, आणि माझी बहीण होती, म्हणजे रोल कॅरेक्टर प्ले करते ती ॲक्च्युअलमध्ये पण माझी बहीण आहे. बट आम्ही 2 सीन शूट केले, आणि त्याच्यानंतर बोलले ठीक आहे कळवतो तुला काय काय काय. आणि मग दुपारी कॉल आला की हां जो झालं आहे आपण पुढचे डिटेल्स बोलायला येऊया आणि बघू कसं काय. तर मला वाटलं की मी सगळं आईला वगैरे सांगितलं, घरी सगळे खुश होते. मी गेलो तिकडे आणि सांगितलं की आपण बोलू डिटेल्स, फक्त अजून एक ऑडिशन तुला शूट करायचं 6 सीन्स ऑलरेडी झाले होते, आणि हां 6 ऑलरेडी 6 सीन दिले होते, 6 झालेले या तुम्ही ऐका पुढचं. सो बोलले की एक अर्धा पान त्यांनी मला एक मोनोलॉग दिला, जे काहीतरी बिझनेस मीटिंगचा, IT बिझनेस, म्हणजे मी मीडियाचा स्टुडंट आहे, सो मला ॲब्सोल्युटली क्लू नव्हतं त्या टर्म्सचं काय मिनिंग आहे, आणि ते रिलेटेबल नव्हतं. एक्झॅक्टली, थँक्यू. सो म्हणलं बापरे. आणि तो जेवढा फक्त 10 मिनिटात, कारण सर खूप बिझी आहेत आणि त्यांना 10 मिनिटात एक बघायचं आहे आणि ह्याच्यावरती फायनल कॉल घेतला जाईल. म्हणलं अरे कसं करू, अरे मी वेडा आहे का तो. आणि तो असे समज 10 मिनिटात मी पाहता रिहर्सल घेतो तुझी, आणि माझी बेकार फाटलेली, आणि मी जोरात आणि खूप रागात ती वाक्य बोलायची होती, आणि मी घेतोय मी एकही 20-30 वेळा मी तो रिहर्स केला सीन त्या 10 मिनिटात, आणि मी एकही असा टेक नव्हता ज्यात मी फंबल नव्हतं टाकत, कारण माझी फाटलेली. आणि तो नाही जसं आहे तसं आहे आता, सर चिडलेत खूप, आणि टेरेसवर शूट होत होता. मी बोललो की यार मला नका घेऊ, पण मला आत्ता या मोमेंटमधनं इकडनं निघायचं, मी हँडल नाही करू शकत आहे प्रेशर. बट मी तिकडे गेलो आणि सर असे उभे होते जसं की मी पाप केलाय, माझ्यासाठी अख्खं क्रू थांबलाय त्यांचं काम सोडून वर. आणि मी असं घाबरत त्यांच्या बाजूला गेलो, आणि सर बोलले असे बघितलं एकच टेक याच्याकडे द्यायचं तर दे. मी बोललो बाबा मला आत्ता निघा चला, पण तो एकच टेक ज्यात मी विदाऊट फंबल सिमलेसली दिला तो. आणि कट बोलले सर, बोलला की तू ऑलरेडी सिलेक्ट झालेलास, ही जस्ट आम्ही प्रँक करत होतो ज्यासाठी. काय हां केक पण सगळं तयार त्यांनी तो सेटअप केलेला मला सरप्राईज आणि अनाऊन्स करायला. जस्ट त्यांनी मला एक प्रँक दिला होता बेसिकली, की जरासं थ्रिल करून सरप्राईज करायला. एक फ्रेश कास्टिंग या निमित्तानं तुम्ही भेटीला आणताय प्रेक्षकांच्या, म्हणजे हे एक प्रत्येकाला वेगळ्या प्रेक्षकांनी पाहिलं, एकत्र नाही पाहिलं. आणि युजली असं होतं की पॉप्युलर फेसेस घेऊयात आपण, किंवा एखादा पॉप्युलर फेस ठेवूया, असं होतं ना खूपदा. सो इतकी फ्रेश जण एकत्र आणण्यामध्ये काय विचार होता की या सगळ्यांना आपण घेऊ, नको आपण पॉप्युलॅरिटीकडे नको वळूयात? ऑनेस्टली स्पीकिंग काय झालं की म्हणजे मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला नाही का पॅलेटची एका फॉर्मॅटची सवय झाली, किंवा सेटअप्सची, की हा ॲक्टर असेल, ही ॲक्ट्रेस असेल, हा डिरेक्टर असेल, हा ॲक्टर हां, आणि हे प्रोडक्शन असेल, आणि ते सेटअप करतात प्रोजेक्ट. पण मला असं मी असं बिलीव्ह करतो की कास्टिंग करताना की आपण एक स्क्रिप्ट जेव्हा लिहितो असं, तर डोक्यात काही चेहरे येतात असं. तर इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर अ सेटअप की अरे ह्याला आपण ह्या कॅरेक्टरने आणायचं, त्यापेक्षा ह्या कॅरेक्टरचे मी चेहरे शोधतो ना. आणि खूप टॅलेंट आहे आपल्या म्हणजे देशात ॲक्च्युली स्पीकिंग, तर वाय नॉट टू एक्सप्लोर दॅट. आणि आज जेव्हा तुम्ही म्हणजे ॲक्टर्स कास्ट करतो आपण नवीन टॅलेंटला, तर ते तुम्हाला टाईम देतात वर्कशॉपसाठी, त्यांच्या लुकसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ते तुम्हाला टाईम देतात, आणि तुम्ही त्यांना तेवढंच स्क्रिप्टच्या म्हणजे जवळ आणू शकता, आणि तुमचं मग ऑन सेट पण लाईफ इझी होते. तर त्यामुळे मला असं वाटलं की फ्रेश कास्ट इज द बेटर ऑप्शन. की मेन काय ना, एका फिल्मसाठी
ॲक्टर्सचा टाईम आणि सगळ्यांचा टाईम फार इम्पॉर्टंट आहे. नॉट की 20 दिवसात आलो चला केला आणि गेलो आपण सेटवर. आणि प्लस माझी टीम पण खूप क्रेझी टीम आहे, तसं की सगळ्यांना त्यांचा तो टाईम पाहिजे. की फॉर एक्झाम्पल माझा कॅमेरामॅन जो आहे तो फक्त शूटसाठी नाही आला, तो पण थ्रू आउट द प्रेप तो ऑफिसला रोज यायचा. हो. असं होतं. तर हे कास्ट पण जे आहे ते फर्स्ट डे पासून सकाळी 6ला जे यायचे ते संध्याकाळी 7-8लाच घरी जायचे. दे यूज टू स्टे टुगेदर, ईट टुगेदर, भांडायचे काय झालं, तसेच त्यांची फ्रेंडशिप झाली. आणि त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात पण ऑन दॅट्स वाय सेट्सवर कधी काय प्रॉब्लेम झाला तर हे एकमेकांशी जाऊन बोलायचे पण, आमच्याशी पण येऊन बोलायचे की सर असं असं प्रॉब्लेम आहे, असं आपण कसं करू शकतो. आणि फ्रेंडशिपची फिल्म होते. तर फ्रेश कास्टिंगचे खूप ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळे काय आहे की आपल्याच इंडस्ट्रीला अजून ॲक्टर्स आणि त्याचा लुक अँड फील पण खूप फ्रेश दिसतो जेव्हा फ्रेश कास्टिंग असतं. पण आता हे 5 जण या फ्रेममध्ये इथे बसलेत, याच्यापैकी कोणत्या कॅरेक्टरवर खूप मेहनत घ्यावी लागली? नाही मी तेच म्हणालो ना की आमचे वर्कशॉप एवढे स्ट्रॉंग होते. ओके, तर ते की easy झालं. हां आणि अजून एक आहे की जेव्हा वर्कशॉप आम्ही घेतो तर मी ट्रेन नाही करत. देर इज आमची एक वर्कशॉप टीचर आहे ओके. जी माझ्यासोबत म्हणजे माझ्या मागच्या फिल्मपासून काम करते. ते केतकी सराफ ते वर्कशॉप घेतात. मी त्यांना तिला माझी अंडरस्टँडिंग आहे आमच्या दोघांमध्ये. तर ते स्क्रिप्ट वाचतात, ते त्यांना जसं वाटतं ते स्क्रिप्टचं इंटरप्रिटेशन करतात ते. मग यांच्याशी मी फक्त मला वाटतं एक लास्टचे जे 10 days होते ना तेव्हा यांच्याशी मी बोलायला सुरू केलं. पण काय आहे की इट्स नॉट अबाउट की त्यांना डायलॉग किती पाठ झालेत, हे किती मेंटली एकमेकांशी कनेक्ट होत आहेत ना ते इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तो वर्कशॉप ठेवला होता मी. आणि प्लस एकत्र राहिल्यामुळे दे ॲक्च्युली बिकम फ्रेंड्स आणि ती फिल्ममध्ये खूप ते रिफ्लेक्ट होत आहे. करेक्ट. पण आता फ्रेंडशिप बद्दल सर बोलतातच आहात, कॅरेक्टर्स बद्दल सुद्धा मला कळलंय तुमची नावं काय आहेत. पण क्लिक होणं खूप इम्पॉर्टंट असतं ते कॅरेक्टर जेव्हा आपण वाचतो. तुमच्या सगळ्यांसाठीच हा प्रश्न आहे, तुमच्या कॅरेक्टरबद्दलची कोणती गोष्ट पटकन क्लिक झाली रीड केल्यानंतर किंवा प्रॅक्टिस केल्यानंतर? मला जसं मी म्हणाले ॲक्च्युली की मला अगदी लास्ट, आय थिंक मी सगळ्यात लास्ट कास्ट होते इन द फिल्म. सो मला जेव्हा कळालं अबाउट द कॅरेक्टर ते कम्प्लिटली फ्रेश होतं. आधी माझे परसेप्शन्स वेगळे होते कारण मी वेगळे ऑडिशन्स दिलेले. सो मला ज्यावेळी सरांनी आय थिंक मला आणि सनाला बसवून एकदा नरेट केलेलं की हे असं असं आहे, तुमचे हे कॅरेक्टर्स आहेत, आणि त्यावेळी मला असं झालं की इट इज अमेझिंग की मला हे मिळतं आहे, कारण इट्स अ चॅलेंजिंग कॅरेक्टर. देविका एक असं कॅरेक्टर आहे जे सर नेहमी म्हणायचे की थिन लाईनवर चालली आहेस तू हेमल, मला खूप केअरफुली तू जे करतेस ते मला असंच हवंय, असं नको आहे. सो तू थिन लाईनवर चालली आहेस आणि ती थिन लाईन इतकी थिन आहे की एक चूक होईल आणि ते आर्या पार आहे. सो ते चॅलेंज माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं ॲज अन ॲक्टर, कारण ऑफकोर्स ईच प्रोजेक्टमध्ये चॅलेंजेस बघत असतो आम्ही नेहमी. सो मला असं होतं की हां काहीतरी युज्युअल नाही आहे, हे खूप चॅलेंजिंग आहे आणि ह्यात मजा येणार आहे कारण स्वतःला मी टेस्ट करते आहे. आणि सरही मला ऑब्व्हियसली खूप हेल्प करायचे, त्यामुळे खूप इझी झालं ते. पण माझ्यासाठी तो चॅलेंज वॉज द क्लिकिंग पार्ट, की हा चॅलेंज मी स्वीकारते आणि मी करून दाखवणार. आणि आय डोंट नो, आय होप आता सरांनी आम्हाला फिल्म नाही दाखवली आहे पण म्हणतात तरी सर की इट इज वर्कड आउट, की त्यांचं जे विजन होतं ते ट्रान्सलेट झालंय. सो या. आयुषी? माया दीक्षित, मी पहिली ऑडिशनच माया दीक्षित या कॅरेक्टरसाठी दिलेली आणि मी ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी तिच्या प्रेमात पडलेले, कारण माया इज आयुषी. ओके. मला ते वाचताना असं झालं की हे मी रोज बोलते, असंच बोलते. तिचे डायलॉग्स माझ्या रोजच्या बोलीभाषेत होते. सो मला तर ती पहिल्यांदाच स्क्रिप्ट वाचताना ऑडिशन देतानाच क्लिक झालेली. आणि आय थिंक मी सरांना एकदा एक म्हणजे गपचूप येऊन सांगितलेलं पण, कारण ही वॉज टेस्टिंग मी फॉर देविका ऑल्सो अँड ही वॉज टेस्टिंग मी फॉर माया ऑल्सो. सो मी हळूच जाऊन त्यांना बोललेले की सर प्लीज मला माया करायचं आहे, प्लीज तुम्ही देविकाची ऑडिशन बघू पण नका, प्लीज मला मायाच करायचं आहे. कारण आय डोंट नो, मला माया हे नाव पण इतकं भारी वाटतं, मला खूप आवडतं मला माया नाव. आणि ते कॅरेक्टर माया दीक्षित, हा व्हेरी एक्झॉटिक, मला ते खूप आवडतं. हां मला माया फार आवडलेली ती पहिल्यापासूनच. आणि तिचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या फिल्ममध्ये, ती जशी वागते, जशी राहते, प्रॉपर प्राईम एकदम म्हणजे टिपटॉप राहते ती, आणि मला पण तसं माझ्या खऱ्या आयुष्यात राहायला आवडतं. सो ती तेव्हाच मला क्लिक झालेली आणि आय न्यू दॅट आय एम गोनो यु नो मला खूप मजा येणार हे कॅरेक्टर प्ले करताना. आणि स्वतःला आपण जेव्हा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बघणार आहोत आणि समथिंग दॅट आय एम कम्फर्टेबल डुईंग इन, म्हणजे मी आहे तशीच मला माया दीक्षित करायची होती. सो मला ते करायला खूप भारी वाटलेलं. सना? रतीचे मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स माझ्या रिअल लाईफ कॅरेक्टरिस्टिक्सला खूप जुळतात. सो मी खूप जास्त रिलेट करू शकले रती या कॅरेक्टरला.
शी इज व्हेरी असं स्वीट, अशी इनसेंट, मनमोकळी, यु नो, थोडीफार चाइल्डिश, इंडिपेंडेंट आणि लुक्स टू द ब्राईट साईड ऑफ एव्हरीथिंग. सो ती तशी मुलगी आहे. सो आय थिंक मोस्ट ऑफ द सीन्समध्ये आय वॉज ॲक्च्युली मायसेल्फ. यु नो, फक्त एक की ती खूप जास्त एक्सप्रेसिव्ह आहे आणि खूप जास्त बोलते. सो तो एक पार्टच होता जिथे मी नाही एवढी कनेक्ट, बट आय वर्कड ऑन दॅट आणि आय थिंक आय डिड वेल. अगदी ऍप्ट शोधले तुम्ही एक एक, म्हणजे ते आहे तसेच प्रेझेंट दॅट्स व्हॉट वी सेड. नो, सरांची कास्टिंग ते म्हणून त्यांच्या कॅरेक्टरचे चेहरे शोधत होते. कारण त्यांना आम्हाला भेटल्यानंतरच त्यांना लक्षात आलं की अरे मेरी माया ऐसी आहे, किंवा माझी देविका अशीच आहे, किंवा माझी रती अशीच आहे. ते आम्ही नॉर्मली नॅचरली जसे आहोत तसे जेव्हा आम्ही सरांना भेटलो ऑफिसमध्ये तेव्हाच त्यांना कुठेतरी क्लिक झालं असेल त्याच्या मनात की अरे ही परफेक्ट कास्टिंग आहे. सो म्हणून ते आमच्यासाठी पण खूप सोपं गेलं. ती पूर्ण प्रोसेस आमच्यासाठी म्हणून सोपी झाली. कोणाल? जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली पहिल्यांदा, मी आणि करण होतो, तेव्हा मी युजली स्क्रिप्ट वाचताना असं फक्त या इंटरने नाही वाजत की अरे माझा रोल केवढा काय. सो मी एक ट्राय करतो की थर्ड पर्सन ऑडियन्स ह्यांनी वाचावं, कारण अख्खी गोष्ट काय बेसिकली ती कळेल. सो मेन मी स्क्रिप्टबद्दल सांगायचं झालं तर एक सगळ्यात जास्त चांगली गोष्ट यातली आहे की प्रत्येक कॅरेक्टरबरोबर तुम्ही एम्पथाईज करतात. आणि एम्पथाईज करणं ॲक्च्युली सोपं आहे तसं, कारण जर ते खूप ब्लॅक अँड व्हाईट कॅरेक्टर्स असतील तर. बट जेव्हा ग्रे एरियामध्ये येतात प्रत्येक कॅरेक्टर, कारण आपण खऱ्या आयुष्यात इतके ब्लॅक अँड व्हाईट नसतो. प्रत्येक कॅरेक्टर एक इनसंट पण आहे आणि फ्लॉड पण आहे. आणि हे या दोन्ही गोष्टी जेव्हा एकाच कॅरेक्टरमध्ये येतात तेव्हा ते इंटरेस्टिंग होतं. आणि अशा एक नाही, असे 6 कॅरेक्टर्स आहेत. सो आपोआप स्टोरी इंटरेस्टिंग होते, आपोआप कॅरेक्टर्स लीड करतात तुम्हाला, आणि कॉन्फ्लिक्ट पण कॅरेक्टर्स क्रिएट करतात एकमेकांमध्ये रादर दॅन बाहेरून कॉन्फ्लिक्ट येण्यापेक्षा. सो ही सगळ्यात मेन गोष्ट होती जी मला आवडली. आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटतं जेव्हा असे किऑटिक कन्फ्युज्ड कॅरेक्टर्स एकत्र एका प्रेमिसमध्ये येतात तेव्हा. सो माझ्या कॅरेक्टरबद्दल असं होतं की तो तसा इनसंट आहे खूप, बट जशी जशी गोष्ट अनफोल्ड होते त्यातल्या वेगवेगळे लेयर्स खूप येतात. सो मला खूप सीन्स होते. मला आत्ता कळलं की त्यांनी 8 सीन्स का मला ऑडिशन करायला लावले, कारण मला वाटतं की अच्छा ह्याच्यात मी वेगळा, ह्याच्यात मी वेगळा, ह्याच्यात मी वेगळा, मी एकच कॅरेक्टर आहे का काय आहे, म्हणजे कारण त्याची तशी आहे पर्सनॅलिटी. आणि काही पार्टमध्ये ते माझ्यासारखं होतं कॅरेक्टर, बट तो खूप एक्सप्रेसिव्ह, त्याला जे वाटतं ते तो बिना विचार करता बोलतो. आणि माझी तशी नाही आहे ॲक्च्युली, तो इनसंट मी पण आहे तसा, बट मी इतका बोलत नाही. काय म्हणणं आहे का? आहे. सो तितका मी एक्सप्रेसिव्ह. सो ती एक पार्ट होती. मी करण आणि माझ्या कॅरेक्टरमध्ये होतं की करण त्याचा कॅरेक्टर बऱ्यापैकी डॅशिंग कॉन्फिडंट आहे, आणि पण तो बोलत नाही त्याचा कॅरेक्टर. पण करण खूप अपोजिट आहे, तो खूप एक्सप्रेसिव्ह आहे आणि मी नाही आहे. सो ते आम्हाला एकमेकांची मैत्री थ्रू आम्हाला ते थोडं हेल्पफुल होतं एक्सचेंज करायला. आणि बाकी काय तीच मजा होती मेन अख्ख्या स्टोरीतली की सगळे लेयर्ड कॅरेक्टर्स होते. कारण ॲक्च्युली मी स्क्रिप्ट वाचताना पण माझे असे होतं ना की तुमचे 2-3 सीन खूप फेवरेट होऊन जातात. हो. आणि मग मी ते कॅरेक्टर प्ले पण जेव्हा केलं तेव्हा आय अंडरस्टूड की मला फिमेल पर्स्पेक्टिव्ह एक बेटर अंडरस्टँड झाला की ह्याच्यात ना 2-3 असे सीन्स आहेत ज्यात, कारण काय कुणाल जसा म्हणला की आपण सगळेच ग्रे कॅरेक्टर्स, ब्लॅक अँड व्हाईट नाही होत, आपल्यात फ्लॉज असतात, आपल्यात अशा गोष्टी असतात ज्या मे बी जनरली लोकांना आवडत नसतील. पण मला वाटतं की बायकांना एक तरी दायऱ्यात बघितल्या जातं की हां दे शुड बी अ सर्टन वे. पण ह्याच्यात त्या गोष्टी एक्सप्लोर केल्या आहेत की कोणाकडनंही काहीही चूक होऊ शकते, आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी एक रिझन असतो, अँड इट्स नॉट नेसेसरी की वी शुड अंडरस्टँड इट, का कोणी आपल्याला कन्व्हिन्स करायला हवं. सो जो फिमेल पर्स्पेक्टिव्ह मला ह्याच्यात कळाला आहे की कसे मे बी मुली विचार करू शकतात, का कधी काय गोष्टी का करतात. आणि ह्याच्यात एक सुंदर डायलॉग आहे की एक कॅरेक्टर म्हणते की कधी कधी तुला नाही कळणार की एक मुलगी एक गोष्ट का करते, आणि ते जेव्हा सीनमध्ये येईल तेव्हा तुम्हाला कळेल. तर मला वाटतं की ॲक्च्युली विहान सर पण आई वेड आहेत आणि त्यांना पण एक बहीण आहे, आणि मला पण मी आई वेड आहे, मला बहीण आहे. तर आय थिंक त्यांचं एक फिमेल पर्स्पेक्टिव्ह मांडणं खूप सुंदर प्रकाराने मांडतात ते. आणि मला पर्सनली आता मी खूप जास्ती एम्पथाईज करतो एक माझ्या ऑपोजिट जेंडर बरोबर ही फिल्म केल्यानंतर. आणि मला मे बी बेटर कळतं आता की आय ऑल्सो सी देम ॲज समवन हू इज फ्लॉड, आणि
त्या काहीही करू शकतात जसे मुलं पण करू शकतात. सो आय थिंक दिस फिल्म हॅज दॅट चार्म आणि आय लव्ड प्लेइंग अ कॅरेक्टर जो बायकांना बेटर समजायला क्या लागतो. बात आहे. पण कोणती गोष्ट डिफिकल्ट गेली रूपनगर के चीते करताना तुम्हाला कलाकारांना? तुम्हाला तर या सगळ्यांसोबत एकत्र ते केऑटिक सिच्युएशन जरा डिफिकल्ट गेली असेल ना, का नाही? एवढे जेव्हा एकत्र येतात. नाही ॲक्च्युली काय होतं की जो शेड्यूल होता या फिल्मचा म्हणजे जरा 72 लोकेशन आहेत सिनेमामध्ये असं 70 ओके. इन 72 मुंबई सगळीकडे. महाराष्ट्र अँड कर्नाटकामध्ये शूट झाली आहे फिल्म बँगलोरमध्ये. तर आणि आमचं असं होतं की मला एक शॉट जो आहे ना एका पर्टिक्युलर टाईमलाच घ्यायला आवडतो तो. म्हणजे एक जागा जी आहे ती एका टाईमलाच खूप वेगळी दिसू शकते, खूप सुंदर किंवा डार्क दिसू शकते. तर त्या टाईमलाच ते शूट करणं आणि त्यासाठी माझ्या ॲक्टर्सला म्हणजे रात्री म्हणजे 3 वाजताच मेकअप सुरू व्हायचा यांचा आणि मग उठायचं आणि मग सगळं नाही का आणि त्याच टाईमला तो शॉट घ्यायचा. मग स्टार्टिंगमध्ये त्यांना ते जरा डिफिकल्ट झालं असेल की हे कसं आहे प्रोसेस, पण स्लोली ॲज वी स्टार्टेड शूटिंग आणि मग ते फ्रेम्स पाहायचे ते मग दे ऑल्सो स्टार्टेड रिअलायझिंग की नाही त्याचं एक पर्पज आहे. आणि आम्ही प्रीमध्येच हे सगळं डिस्कस केलं होतं की असं, पण आपल्याला यूज टू व्हायला वेळ लागतो ना असं. बरोबर. तर मला वाटतं की तो एक डिफिकल्ट प्रोसेस होता, पण अगेन द ॲडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग अ न्यू कास्ट हेच असतं, सपोर्टिव्ह. दे आर ऑल नाही का असं. येस. पण कोणती कलाकारांना कोणती गोष्ट खूप डिफिकल्ट गेली रूपनगर के चीते करताना? आपण मे बी करंटपासून सुरुवात करूयात. आय थिंक डिफिकल्ट म्हणता नाही येणार, पण चॅलेंजिंग आय थिंक अगेन आय जस्ट रिपीट की मी ही दुसरी फिल्म आहे विहान सरंडोर म्हणून मला माहिती आहे की शूट प्री प्रोडक्शनपासून चॅलेंजिंग असतो, कारण की तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो, तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. पण सरांचं एकच असतं, कधी तुम्ही 18 तासाच्या शिफ्टमध्ये चिखलात लोळत असाल जर 18 तास, तर ही सेज की इट विल ऑल बी वर्थ इट. तुम्ही जेव्हा बघाल ना हा शॉट तेव्हा तुम्हाला कळेल. आणि आता जेव्हा मी व्हिज्युअल्स बघतो आय थिंक आय गेट इट की चॅलेंजिंग असू शकतं शूट आणि रोज 18 तास तुम्हाला मी काही करवीन, यु नो आय मेक यू डू एनिथिंग, पण इट विल ऑल बी वर्थ इट इन दी एंड. आणि आय थिंक ॲज अन ॲक्टर आपण त्याच्यासाठी स्ट्राईव्ह करतो, आपण बेटर प्रोजेक्ट्सचा पार्ट बनायला मेहनत घेत असतो. आणि जर ती ऑपॉर्च्युनिटी देतंय कोण, तो जान हाजीर आहे, यु नो. हां, सो ॲक्च्युली चॅलेंज हे होतं की मला एक अख्खी फिल्म केल्यानंतर असं वाटलं की मी 2 फिल्म केल्या आहेत. एवढा रेंजची फिल्म आहे कारण फर्स्ट हाफमध्ये इतका डायनॅमिक आहे, सेकंड हाफमध्ये इतके रेंजचे सीन, कारण इतक्या आमचे दोन्ही कॅरेक्टर्स इतक्या कॅरेक्टर्स बरोबर डील करतात की आम्हाला ॲक्च्युली एक एक्सपिरियन्स वाटायचा की काही दिवस आम्ही ह्यांच्याबरोबर होतो, मग आमचे मित्र जे प्ले करतात. सो इतके आम्हाला लिटरली वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे एक्सपिरियन्स होता. आणि चौथ्या दिवशी मॅमात एक आम्ही सीन शूट केलेला जो पावसात आम्हाला चिखलात एक सीन होता. आम्ही 12, 13, 14 तास मार खातोय चिखलात, परत आम्ही बसतोय गप्पा मारतोय आणि हे सगळं थंड पाणी येतंय आमच्यावरती वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मला वाटलं की बघ मी कारण हा सगळ्यात ऑलमोस्ट एक क्लायमॅक्स सीन शूट होतो ना त्या टाईपचा फील आहे की ह्याच्याहून जास्त काही नसणार. आता चौथा दिवस आहे, पण मी खूप चुकीचा होतो कारण खूप असा केलेला. कारण आमचा एक डान्स सिक्वेन्स होतो 3 दिवस शूट झालेला. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं कारण एक ते पहिले 20-25 दिवस ब्रेक नव्हता आणि डान्स सिक्वेन्स 3 दिवस शूट झाल्यानंतर हा बोला बघ उद्या आहे ना, मी आता सांगतो आता सरांनी आपल्याला बोलवलं आहे, सरांनी आम्हाला बोलवलं की काहीतरी सांगायचं अख्ख्या टीमला. ते बोलले की आता ते सांगतील की सुट्टी आहे, ते आता अनाऊन्स करतील की आय नो गाईस आपण खूप थकलो आहे, 3 दिवस हेक्टिक सुट्टी आहे असं ते कन्फर्म सांगणार. सो आम्ही सगळे या मूडमध्ये होतो की चला रिलॅक्स सुट्टी आहे मस्त उद्या झोपूया छान. आणि सर आले आय नो आपण सगळे खूप थकलो आहे पण तरीही आपल्याला उद्या काम करावं लागणार आहे. आणि नेक्स्ट डे आम्हाला एक 3.5-4 पाणी मोठा सीन होता आमचा, तो बोलायचा होता. सो खूप हेक्टिक डे होते. बट अगेन रॅपअप पार्टीला जे आम्ही एकत्र नाचलो तेव्हा कळलं, तेव्हा सगळे फ्लॅशेस जेव्हा तुम्हाला म्हणतो तुझा रॅप झाला आता संपलाय, तेव्हा सगळे जे फ्लॅशेस येतात ना तेव्हा कळतं की काय अमाऊंट ऑफ मेमरीज आहेत. कारण ह्याच्यामध्ये जेव्हा टेन्शन असतं, खूप प्रेशर असतं, तेव्हा ॲक्च्युली जे बॉन्ड क्रिएट होतो ना ॲक्टर्समध्ये सगळ्यामध्ये ते खूप प्रेशियस आहे. कारण त्याच्यामध्ये आपण एकमेकांचे हात पकडून अगेन्स्ट द टाईड जात असतो. सो ते खूप चॅलेंजिंग होतं. बट त्या चॅलेंजमुळेच जे काय झालं आहे ते झालं आहे आता. येस. सना, रात्री 3 वाजता पॅकअप झाला तरीही तुम्हाला 6 वाजता उठून तुमचं मेकअप वगैरे करून यू हॅव टू बी ऑन द सेट वेन एव्हर वी आर कॉल्ड. सो आणि मला ह्याची अजिबातच सवय नव्हती सिन्स डेब्यू मूवी. बट हां अगेन सेम, पण शिकायला खूप मिळालं. आय थिंक आम्ही डेडिकेशन खूप शिकलो आहे.
हार्डवर्क आणि डिसिप्लिन, इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन आता आम्ही जेव्हा आमचे सॉंग्स बघतोय और इवन तिथे पण आम्ही जेव्हा मॉनिटरवर जाऊन बघायचो वॉट इज विहान्सच विजन वॉज ते आम्ही बघायचो, तेव्हा आम्हाला वाटायचं की इट इज ऑल वर्थ इट. कमीज होप, कितीही हार्डवर्क, बट इट इज गोइंग टू पे अस ऑफ, असं वी हॅव रिअलाइज. सो इट्स ऑल वर्थ इट इन द एंड. डिफिकल्ट यार मला नाही असा ॲक्च्युली कोणता किस्सा आठवत आहे, कारण मला या फिल्मच्या खूप चांगल्या मेमरीज आहेत माझ्यासोबत, कारण आय हॅव ऑलवेज हॅड फन ऑन सेट. विहान सरांबरोबर पण माझं ती एक बागडायची सेटवर. हा, कारण मी माझ्याच विश्वात असायची. म्हणजे हेमल आणि मी आम्ही खूप सिमिलर आहोत अशा, म्हणजे आमचा एक वेगळा मूवी चालू होता आमच्या स्नॅपचॅटवरती. मी सर ऍक्च्युअल आमची रूपनगर के चीतेची फिल्म रेकॉर्ड करत होते आणि मी BTS दादा होते तिकडे. सगळीकडे माझा फोन घेऊन आपलं वेगळंच काहीतरी टाइमपास करत असायचे. सो मी खूप त्या मोमेंटमध्ये जगायचे तिथे. मी जास्त काही अफेक्ट नाही होऊ द्यायचे स्वतःला. म्हणजे काही झालं असेल सेटवरती किंवा काही शॉर्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल ते त्या मोमेंट पुरती ठेवायचे. हा, इथे झाला, संपला विषय, बाहेर जाऊन आपण मस्ती करायची. सो माझ्यासाठी खूप ती लाईफ माझ्या त्या काय बोलतात त्या पर्सनॅलिटीमुळे खूप इझी झालेली. सो मला असं काही चॅलेंज असं आठवत नाही. अगदी. पण सर सगळेच म्युझिकबद्दल बोलतायत आणि 2 गाणी प्रेक्षक आता बघतायत. म्युझिक वाईज काय विचार होता? कारण फ्रेंडशिप म्हटल्यावर उडतं गाणं, एक मैत्रीचं छान गाणं हे तर आलंच ओघाओघाने. सो काय ते सगळं कसं असणार आहे? इव्हन म्युझिकचं पण असं डिस्कशन होतं की ॲक्च्युली स्पीकिंग, माझ्या टेक्निकल क्रूबद्दल बोलतो मी पहिलं, की आपण आजकाल जे पॅन इंडिया फिल्मचं कॉन्सेप्ट आहे ना, तर ह्या फिल्ममध्ये एक पॅन इंडिया क्रू आहे. ओके. म्हणजे कॅमेरामॅन जे आहेत ते हैदराबादचे आहेत. म्युझिक डिरेक्टर जो आहे तिकडचा एक शान रेहमान म्हणून टॉप म्युझिक डिरेक्टर फ्रॉम मल्याळम इंडस्ट्री, ते आहेत. मग बॅकग्राऊंड स्कोर जे आहे ते पण केरलाचे आहेत. ओके. मग एक मनन शानी जे गाणं केलंय होऊन जाऊ दे, ते गुजरातचे आहेत, सेटल्ड इयर. मी महाराष्ट्राचे आहे. साऊंड डिझायनर कर्नाटकचे आहेत. ॲक्टर्स वेगवेगळ्या प्रांतातनं आहेत. तर इट्स लाईक अ मेड इन इंडिया प्रोजेक्ट, मराठी फिल्म मेड इन इंडिया आहे. आणि जे सिंगर्स पण आहेत फिल्ममध्ये होऊन जाऊ दे सोडून, ते सगळे मल्याळी आहेत. ओके. तर त्यांना मी ट्रेन केलं फॉर मराठी सॉंग्स. 1 महिना ट्रेन केलं त्यांना. तर ओव्हरऑल एक साऊंड प्रोनाउन्सिएशन वाईज वगैरे काही नाही, ते आपले जे हे होते म्हणजे लिरिसिस्ट, त्यांनी त्यांना ट्रेन केलं नाही असं. मग थोडंफार तर मी हे मला आठवतं आहे की प्री प्रोडक्शनच्या वेळेस ना, जेव्हा पण मी कॅबिनमध्ये असेल तेव्हा सर व्हॉइस नोट्स नाही ये ऐसा है, ये ऐसा है, असं वर्ड्स, म्हणजे ही ऑल्सो वॉज इक्वली पार्टिसिपेट. नाही, ॲक्च्युली स्पीकिंग साऊथचे जे टेक्निशियन्स आहेत ना, खूप डेडिकेटेड आहेत. ते टाइम देतात ह्या गोष्टीला. ते लर्न करायचं, तुम्हाला 100 प्रश्न विचारतील ते. आणि ॲक्च्युली स्पीकिंग जास्तीत 2-3 टेकमध्येच त्यांचं झालं. एक एखाद्या काही शब्दांमध्ये एकदम जे डिटेलमध्ये बघतात पाहतात त्यांना वाटेल असं की ना अरे, पण ओव्हरऑल मला वाटतं की 99% तर आम्ही अचीव्ह केलेलं आहे ते. पण काय की ते व्हॉइसेस जे होते ना ते फार ॲप्ट होते या फिल्मसाठी. तर तसंच म्हणजे म्हणून म्युझिकचं आहे ना, जे आता लोक ऐकतायत तर म्हणतात की अरे साऊंडच वेगळा आहे ह्या सिनेमाचा. आणि ते फार गरजेचं होतं. मी अगेन सांगितलं ना की आपल्याला एका पॅलेटची सवय झाली आहे की असंच साऊंड स्ट्रक्चर आहे, असंच एक 20 दिवसात फिल्म बनवायची, असंच हे ॲक्टर असं. तर ते आम्ही ते ब्रेकअवे केले. आणि नॉट की आम्हाला काय वेगळं करायचं होतं म्हणून, आम्हाला वाटलं की आपली फिल्मची अप्रोच अशी असायला हवी. म्हणून आता व्हिज्युअल्सबद्दल लोक बोलत आहेत की फार वेगळे दिसतात व्हिज्युअल्स, किंवा तुमचा साऊंड वेगळा आहे म्युझिक. तर ह्या प्रकारे म्हणजे म्युझिक पण आम्ही तसंच वीव केलं आहे फिल्ममध्ये. ओके. सो सिनेमा तयार झाला आणि 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये येऊन पिक्चर बघायचं अपील कराल तुम्ही? फिल्मची टॅगलाईन आहे, तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकला आहे का? तर आजकाल कसं झालं आहे ना, आपण आपल्या आयुष्यात एवढे बिझी झालेले आहोत, आपल्या जॉब्समध्ये काय सगळ्या गोष्टीमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, की आपण कोणालाही, मित्राला, नातेवाईकांना कोणालाही भेटायला जातो. का भेटायला जातो? कारण की आपल्याकडे अर्धा तास 1 तास फ्री आहे म्हणून भेटायला जातो, नॉट त्यांना ॲक्च्युली भेटायला. आणि मग आपण त्यांना भेटतो, घरी येतो आणि एका महिन्याभरात आपल्याला कळतं की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडले. म्हणून तो ह्या व्यक्तीने माझ्याशी ही गोष्ट शेअर केलीच नाही. तर का नाही केली? कारण की त्या व्यक्तीला ते फीलच नाही आलं, आपलेपणा जो असतो ना, शेअर नाही केला म्हणून. आणि ह्याच पैलूला आहे ना हे फिल्म ॲड्रेस करते की तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलं आहे का? तुमचे नातेवाईक किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना तुम्ही प्रॉपर टाईम द्या. कुणाला फॉर्मॅलिटीसाठी नका भेटू, कारण की कुणाला कोणती गोष्ट कुठे मनाला लागेल, वाईट लागेल, आपल्याला माहीत नसतं असं. आणि दुसरं आहे की मैत्री जे असते ना, हे नातं एका गुलाबासारखं असतं. सुंदर असतं गुलाब, पण त्यासोबत काटेही असतात, फार जपून ठेवावं लागतं. आणि हेच आम्ही ॲड्रेस केलं आहे रूपनगर के चीतेमध्ये. 16 सप्टेंबर 2022ला मैत्रीचा जल्लोष, दुःख, सुख सगळे इमोशन आहे त्या फिल्ममध्ये. नक्की पहा, तुम्हाला आवडेल. आवडलं नाही तर प्रोड्युसरला मी रिफंड करायला सांगेन. ओके. येस हेमल,
जोरदार अपील होऊ देता. येस. रूपनगर के चीते हे आमचं जे जग आहे, विहान सूर्यवंशी डिरेक्टोरियल आणि विहान सर आणि आम्ही त्यांचे टितलिया लाईक आयुषी सेज की वी आर बेसिकली कमिंग टू यू ऑन 16 सप्टेंबर. हे जे जग आहे ते त्याचा गाभा आहे मैत्री, आणि मी नेहमी बिलीव्ह करते की दर नात्यात जेव्हा मैत्री येते तेव्हा ते खूप सुंदर होतं. तुमच्या आईवडिलांसोबत जर तुमची मैत्री असेल तर ते किती सुरळीत होतं. तुमच्या प्रियकरासोबत तुमची मैत्री असेल तर किती सोपं होतं. तुमच्या मित्रांसोबत तर आपल्याला मला सांगायची गरजच नाही की मैत्री किती गरजेची आहे आणि किती महत्त्वाची आहे आपल्या आयुष्यात. आणि हेच एक्सप्लोअर केलं आहे रूपनगर के चीतेने. मी म्हणणार नाही की हा चित्रपट आहे, मी म्हणते हे जग आहे जे आम्ही घेऊन येतो 16 सप्टेंबरला. तर नक्की तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला कशी वाटली आमची ही मैत्री. ओके, थोडा क्वेश्चन ट्विस्ट आहे आता पुढे, की हा पिक्चर का पाहावा ते तुम्ही चौघांनी प्रेक्षकांना सांगा एक एक वाक्यात. कारण आपण आत्ताच इकडे लाईव्ह एक्झाम्पल पाहिलंय. मस्ती, मज्जा, जल्लोष, रुसवे फुगवे सगळे आपण इकडे पाहिलं ना. एक मोठं अशी भेळ आहे इमोशन्सची इथे. सो तीच इमोशन्स आणि वेगवेगळ्या नात्यांची, मैत्रीची ही एक भेळ आहे जी तुम्हाला बघायला मिळणार आहे चित्रपटगृहांमध्ये. प्लीज जाऊन 16 सप्टेंबरला आमची ही फिल्म बघा. आणि मला खात्री आहे तुम्हाला ही फिल्म खूप आवडेल, कारण छान नवीन चेहरे आहेत तुमच्यासाठी. फ्रेश लुक आहे या फिल्मचा आणि कमाल डिरेक्शन झालेलं आहे, कमाल म्युझिक आहे. सो नवीन काहीतरी घेऊन आलो आहे, तर मला खात्री आहे तुम्ही नक्कीच चांगला प्रतिसाद द्याल या फिल्मला. सो प्लीज 16 सप्टेंबरला रूपनगर के चिते पाहायला विसरू नका. सना. आमचा जो हा मूवी आहे रूपनगर के चीते, इट इज अ सेलिब्रेशन ऑफ फ्रेंडशिप. रोलर कोस्टर ऑफ इमोशन्स आहेत आणि इट्स नॉट जस्ट फ्रेंडशिप, अजून खूप काही पाहायला मिळणार आहे तुम्हाला. खूप रिलेटेबल आहे, खूप कनेक्ट करू शकणार आहात. सो प्लीज जाऊन 16 सप्टेंबरला आमचा हा मूवी पहा आणि प्लीज खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. कोणाल. आपण नेहमी म्हणतो की साऊथचे मूवीज आहेत, हॉलिवूडचे मूवीज आहेत आणि मराठी आपण एक लेवल नकळत आपण एक खाली बघतो. सो हे तसं नाही आहे, हे रॉंग प्रूव्ह केलं जाऊ शकतं. हे या फिल्ममध्ये डेफिनेटली तुम्हाला कळेल. आणि ज्या स्केलमध्ये फिल्म आहे, ज्या इमोशन्सना मेंटेन करून स्क्रिप्टची ऑनेस्टी, कुठलेही म्हणजे कमर्शियल सिनेमा असला तरी पण स्क्रिप्ट किती महत्त्वाची आहे आणि स्क्रिप्टला करप्ट न करता सुद्धा एक कमर्शियल मूवी चांगला बनवला जाऊ शकतो, हे या मूवीमध्ये आहे. आणि वयोगट नाही आहे, 5 वर्षापासून ते 70-80 वर्षाच्या माणसापर्यंत आपण कोणीही ही फिल्म बघू शकतो. सो डेफिनेटली फिल्म बघा रूपनगर के चीते 16 सप्टेंबर. करण. सगळ्यांनी सगळं कव्हर केलं. या प्रश्नासाठी लास्ट पण आय फॉलो वॉट कुणाल सेड. खूप ऑनेस्टीनी बनवला आहे हा चित्रपट आणि मैत्रीवर आहे. आणि मी दरवेळेस म्हणतो की प्रेम मैत्री आणि मैत्री प्रेम आहे. तर हा सिनेमा बघितल्यावर तुम्हाला एक नात्यांचा इम्पॉर्टन्स परत एकदा रिअलाईज होईल. आणि नक्की तुम्ही हा चित्रपट बघितल्यावर बाहेर आल्यावर कोणाला तरी फोन करालच की यार कसा आहेस का, कशी आहेस. आणि हा चित्रपट त्याच बाबतीत आहे, मैत्रीचा जल्लोष आहे. 2 खूप डॅशिंग मुलं आहेत, 4 सुंदर आणि टॅलेंटेड मुली आहेत आणि खूप कलरफुल कॅरेक्टर्स आहेत, खूप उतार चढाव आहेत आणि म्युझिक सुंदर आहे, खूप मस्त शूट झाला आहे. तर तुम्हाला नक्कीच खूप खूप मजा येईल. आणि नाही आली तर जसे सर म्हणले रिफंड होतील पैसे देतील परत. ती वेळ येणारच नाही. इट्स अ जोक गाईज. बट या नक्की 16 सप्टेंबर 2022ला चित्रपटगृहात बघायला या आपला चित्रपट रूपनगर के चीते. येस, पण क्या बात आहे, खरंच खूप मजा आली तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. रूपनगर के चीते सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि मजा करा अशीच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.